कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा। या लेझर मशीनमध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइनमध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ व कर्जत तालुका वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पठाण व तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले। यावेळी शशिकांत पाटील यांनी बोलताना वृद्ध भूमिहीन शेतमजूर महिला यांची शासकीय कार्यालयामध्ये विविध कामांसाठी अडवणूक होत आहे, ही तात्काळ थांबवावी, अन्यथा अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही असा इशारा दिला। विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यावर धरणे आंदोलन देखील करण्यात आले। यावेळी केलेल्या घोषणाबाजीने तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता। यावेळी संघटनेच्या वतीने पुढील काळामध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा काढण्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला। शशिकांत पाटील यांनी वृद्ध भूमिहीन संघटनेच्या संदर्भातील मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले। मागील 9 महिन्यांपासून श्रावणबाळ योजनेची बैठक झाली नाही। कर्जत येथील विविध झोपडपट्टीमध्ये राहत असणाऱ्या नागरिकांना अद्यापही त्यांना त्यांचे रहिवासी दाखले जे सिटी सर्वेकडून देण्याची आवश्यकता आहे ते देण्यात आलेले नाहीत। याचप्रमाणे तलाठी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दाखले देण्यासाठी अडवणूक होत आहे, शिधापत्रिका दिल्या जात नाही। यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन असून ह्या मागण्या तात्काळ मान्य करा असे आवाहन शशिकांत पाटील यांनी यावेळी केले। आज आपण जो मोर्चा आणलेला आहे हा ज्येष्ठ नागरिकाचा आहे। लाज वाटली पाहिजे ह्या तहसीलदारांना आणि लाज वाटली पाहिजे ह्या अधिकाऱ्यांना। आमचं निवेदन कधी निघाले, आम्हाला फक्त बोलून सांगितलं की तुमचं सर्व काम करतो। आमचे प्रकरण जवळजवळ 3000 आता शिल्लक आहे, त्याची तुम्ही सांगितलं की 15 तारखेला आम्ही देतो। 15 तारखेला जर नाही दिला, 15 तारखेला जर तुम्ही हा आमचा निर्णय पूर्ण नाही केला आणि रेशन कार्ड आमचे जे 1 ते 14 मागण्या मध्ये जर नाही केलं तर याद राखा तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत नाही। आणि पोलीस खात्याला सुद्धा सांगतो, आमच्या गरीबाचा ज्येष्ठ नागरिक तुमच्या बापाचा मोर्चा आहे, तुमचे बाप आई भेटत आहेत, पोलीस खात्याला सुद्धा सांगतो मी। अहो किरकोळ माणूस हा मोर्चा काढायला आला तर 50 पोलीस आणि तर आमचे तुमचे आई बाप आहेत, या आई बापासाठी एकही पोलीस असतात नाही। फार मोठी खंत आहे, तहसीलदारने कळवलं नाही का तुम्हाला या मोर्चाबाबत? हा तुकडे गिराची माणसं काय तुकडे गिराच्या माणसाला सांगितलं नाही का? प्रश्न झोपडपट्टीचा आहे, 30-40 वर्ष झाले त्या झोपडपट्ट्या मिळाल्या नाही। 30-40 वर्षापासून झोपडपट्ट्या मिळाल्या। आमचे सैयदभाई काटे मागवाले यांनी अनेक वेळा निवेदन दिलं झोपडपट्ट्यासाठी, आम्ही दिलं, मोर्चे काढले, काहीच नाही। आम्हाला मोर्चे काढण्याची काय हौस नाही, परंतु हे मोर्चे काढण्याचा कारणीभूत तहसीलदार आहेत। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत।